केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांवरील विधानानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि संघावरती हल्लाबोल केलाय। नेहरूंनंतर हे आंबेडकरांवरती बोलतायत। आता भाजपचा बुरखा फाटलाय, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। भाजप आणि संघ अमित शहांवर कारवाई करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्राच्या महामानवाचा, देशाच्या महामानवाचा ज्या प्रकारे उल्लेख केला की आंबेडकर आंबेडकर अब फॅशन हो गई है, तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, तुमच्या हातात असेल तर वाजून दाखवा। म्हणजे आंबेडकरी फॅशन झाले। त्याच्याऐवजी जर का देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्मात पुण्य तरी लाभलं असतं। आजचा अत्यंत खिणकस आणि उद्दाम उल्लेख जो काही केलेला आहे, मला असं वाटतं आता भाजपच्या ढोंगावरचा पूर्णपणे बुरखा फाटलेला आहे। नेहरू नेहरू करता करता आता हे आंबेडकरांवरती बोलायला लागले, एवढ्यांची हिंमत वाढलेली आहे। आता मला जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे जे इतर पक्ष आहेत, मग तो नितीश कुमार असतील, चंद्राबाबू आहेत, विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतायत। रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का? अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेलेत, अजित पवार गेलेत, त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का? आणि बाबासाहेब 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 आंबेडकर 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 ही खरंच फॅशन झाली का, हे त्यांना मान्य आहे का, हे आता येत्या काही दिवसामध्ये कळलं पाहिजे। सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आणि संघाने सुद्धा आता खुलासा केला पाहिजे की हे तुम्ही अमित शहाकडनं बोलून घेतलंय का? कारण अदानीचं नाव घेतल्याबरोबर आभाळ कोसळावं तसा भाजपा कोसळतो। जो अदानीवरती आरोप करतो त्याच्यावरती भाजपा कोसळून पडतो। आता बाबासाहेबांचा उल्लेख असा केल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा अमित शहांवरती काही कारवाई करणार आहे का? आणि नाही तर मी तर स्पष्ट म्हणतो की भाजपचं ढोंग आता उघड पडलेलं आहे। भाजपचंच जो आतलं जे काही काळं आहे, हृदयातलं काळं, हे बाहेर आलेलं आहे। आणि आता तरी महाराष्ट्राने आणि देशाने शहाणं झालं पाहिजे।